सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या या 6व्या सत्रामध्ये आपण कालचा जो उर्वरित विषय आहे त्याबद्दल चिंतन आज आपण करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं की आचार्य श्री भट्टोबास यांनी स्वामींना प्रश्न विचारला की मी देवाचं भजन पूजन करावं असं माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मला आपण चिंतन विधी कसा असतो, स्मरण विधी कसा असतो, देवाला कशा प्रकारे आठवल्या गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण मला निरूपण करावं असं भट्टोबासांनी स्वामींना विनंती केली। आणि स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही जो विधी विचारत आहात तोच विधी बरोबर आहे। एरवी देवाचं भजन आणि पूजन कशाच्याही माध्यमातून आपल्याला करता येत नसतं। परमेश्वराला प्रसन्न करणं हा कुठल्याही पदार्थाच्या किंवा वस्तूच्या माध्यमातून देवाला प्रसन्न करता येत नसतं। जसं एखाद्या जीवाला आपण एखादा पदार्थ दिला, एखादी वस्तू दिली तर त्याच्याने तो प्रसन्न होत असतो। एखाद्या जीवाला प्रसन्न करणं, खुश करणं म्हणजे काही सोपं आहे, ते काही खूप अवघड नाही आहे। त्या व्यक्तीला जे पाहिजे आहे तो पदार्थ देणे, ती वस्तू देणे, याने सहजपणे कुणीही आनंदित होऊन जात असतं। परंतु जर का परमेश्वराला तुम्हाला आनंदित करायचं असेल, परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर जीवासारखं चालणार नाही की जीवाला काही दिलं की तो प्रसन्न होऊन जातो, आनंदित होऊन जातो। त्या प्रकारे आपण परमेश्वराला पदार्थ दिले आणि परमेश्वर प्रसन्न होतील असं नाही। कारण की जीवाला पदार्थाची अपेक्षा असते आणि मग तो अपेक्षिलेला पदार्थ त्याला मिळाला की तो आनंदित होणारच आहे। त्या जीवाला जर का अपेक्षित असलेली वस्तू जर का आपण दिली तर त्याच्याने तो पण आनंदित होणार आहे। अशा पद्धतीने प्रत्येकाच्या एक अपेक्षेच्या म्हणजे त्याच्या अनुसार त्याच्या त्या अपेक्षा असतात। मोठी व्यक्ती आहे, त्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही पुरणपोळी दिली की तर तो खुश होऊन जाईल, परंतु लहान मुलगा असेल तर त्याला चॉकलेट दिल्यानंतर तो आनंदित होतो। त्याला बाकी तुम्ही पौष्टिक काहीतरी द्या वगैरे, त्याच्याने तो खुश होत नाही। म्हणजे ज्याला काय अपेक्षित आहे त्याला ती वस्तू किंवा तो पदार्थ त्या व्यक्तीला आपल्याला देता आला पाहिजे। अशा पद्धतीने आपण भोजन बनवत असताना ही काळजी घेतो की तिखट भाजी असेल ती मोठ्यांसाठी, पण लहान असतील त्याच्यासाठी फिक्कं वरण आपण बनवतो, है ना। तशा पद्धतीने प्रत्येकाची आवड निवड जाणून आपण त्या प्रकारे त्यांच्या समोर ती वस्तू किंवा तो पदार्थ सादर करत असतो। मग असं असताना जेव्हा आपण परमेश्वराचं चिंतन भक्ती करत असतो तर परमेश्वराची भक्ती करताना आता परमेश्वराला काय अपेक्षित आहे याचं पण चिंतन केलं पाहिजे। आपल्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांना काय अपेक्षित आहे, फिक्का चहा पाहिजे की गोड चहा पाहिजे की चहाच घेत नाहीत ते, म्हणजे आपण ती पडताळणी करतो, ते विचारतो त्यांना आणि मग तो पदार्थ जो आहे तो त्यांच्या समोर आपण देत असतो। तशा पद्धतीने या ठिकाणी परमेश्वराचं जर का आपण आराधना करतो आहोत तर परमेश्वराला काय अपेक्षित आहे ते आपण जर का नाही विचारलं आणि आपल्याला चालतं तेच आपण देवाला देत बसलो तर त्याच्याने देव परमेश्वर प्रसन्न होत नाहीत। जानोपाध्याय नावाचे एक स्वामींचे भक्त होते, ते श्री चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी म्हणून आलेले आहेत। भेटी वगैरे झाली आणि निघायच्या वेळेला त्यांनी काय केलेले, स्वामींचं पूजन केलेलं आहे, अष्टांगी अर्चन त्यांनी स्वामींचं केलेलं आहे। आणि त्यावेळी स्वामी म्हणतात की जीव जीवार्चन घडे परी ईश्वर अर्चन कहीची न घडे। जीवाकडनं जीवाचं अर्चन घडू शकतं,
जीवाकडनं जीवाचं पूजन घडू शकतं, परंतु जीवाकडनं परमेश्वराचं पूजन जे आहे ते कधीच घडत नाही. का नाही घडत? कारण की आपल्याला हेच माहिती नसतं की देवाचं अर्चन कसं करायचं आहे, कुठल्या पदार्थाने करायचं आहे, कुठल्या भावाने, कुठल्या आवडीने करायचं आहे, हे आपल्याला माहित नसतं. आणि आपण सुद्धा सोयीस्करपणे ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आपल्याला वाटतं जे जीवाला चालतं तेच देवाला चालतं. देवामध्ये आणि जीवामध्ये काहीतरी फरक आहे. आपण एखाद्या जीवाची खोटी स्तुती केली तर त्याला खूप बरं वाटतं. त्याला माहित नसते स्तुती खोटी सुरू आहे की खरी सुरू आहे. त्याला फक्त अपेक्षित एवढे की माझी स्तुती होते ना, बस झालं. तो त्याच्यातच खुश असतो. परंतु तुम्हाला जर का कळालं ही स्तुती खोटी आहे तर तुम्ही खुश व्हाल का? तुम्हाला लगेच कळेल की अरे हे फक्त वरवडे आमच्याबद्दल चांगलं बोलतायत, वाचून ही स्तुती काही मनापासून नाही, असं जर का कळलं तर नक्कीच आपल्याला दुःख होणार आहे. आपण त्याच्याने प्रसन्न होणार नाही. तसं आपण परमेश्वराचं जे पूजन आहे ते वरवडेच जर का केलं, जे परमेश्वराला अपेक्षित अर्चन विधी आहे तो जर का आपण नाही केला तर परमेश्वर प्रसन्न होण्याचा काहीच प्रश्न येत नाही. आणि म्हणून इथे आमचे स्वामी त्यांना सांगतात की जीव जीवार्चन घडे, जीवाकडनं जीवाचं अर्चन घडतं आहे. आणि आता आपण जी नातीगोती जपासतो म्हणजे काय करतो नेमकं? आपण आपल्याच नात्यातल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की त्यांचं नाव टाकावंच लागेल बरं का. नाही टाकलं तर मग उगाच नको, टाकून द्या नाव त्यांचं. हे काय झालं, आपल्याला वाटलं की आपलं नाव आलं बरं का, परंतु आपलं नाव कसं टाकलेलं आहे? औपचारिकपणे टाकलेलं आहे. टाकावंच लागतं म्हणून टाकलेलं आहे. नाही टाकलं तर लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील. म्हणजे बहुतांशी वेळा आपल्याला जो काही सन्मान मिळतो तो खरंच आदरपूर्वक मिळतो आहे की औपचारिकपणे मिळतो आहे, का मिळायचा म्हणून मिळतो आहे, कसा मिळतो आहे याचं चिंतन आपण देखील केलं पाहिजे. आणि जीवाला सहजपणे अशा काही गोष्टी जर का केल्या तर लगेच तो प्रसन्न होतो. पण परमेश्वराची जर का खोटी स्तुती केली, खोटी स्तुती म्हणजे कसं असतं, पुस्तकात काहीतरी देवाची स्तुती लिहिलेली ती आपण वाचून काढतो, है ना, आपण त्याला पारायण म्हणतो. फक्त वाचून काढत असतो. खरंच तुम्ही मनापासून स्तुती करत असता का? स्तुती फक्त म्हणत असता. स्तुती म्हणणं हा प्रकार वेगळा आहे आणि स्तुती करणं हा एक प्रकार वेगळा आहे. तुम्हाला कोणाबद्दल काहीतरी लिहून दिलेलं आहे आणि ते तुम्ही नुसतं वाचून काढलं, त्याला स्तुती करणं म्हणत नाही, त्याला स्तुती वाचून काढणं असं म्हणतात. आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा स्तुती वाचून काढत असतो. आपण लिहिलेलं आहे, कोणतरी वाचायचं आहे ते. स्तुती ही मनापासून असते. एखादी व्यक्ती तुमच्या उपयोगी जाते आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबद्दल जे भरभरून बोलता त्याला स्तुती करणं असं म्हटलं जातं. ते तुम्ही कोणी लिहून दिलेली नसते. तुम्हाला जर का कोणी मदत केलेली आहे तर तुम्ही कोणाला म्हणत नाही आम्हाला त्यांनी काय काय मदत केली ती आम्हाला लिहून द्या बरं, आम्हाला ती वाचून काढायची, असं म्हणतो का आपण? त्याच्यासाठी काही लिखाण आवश्यकता नसते. तुम्हाला जे अनुभवास आलं ते तुम्ही स्वतःहून त्यांच्याबद्दल भरभरून बोलत असता. तसंच भांडणाच्या बाबतीमध्ये भांडण कोणाकडनं लिहून घेता का तुम्ही की आम्हाला त्यांच्याशी भांडायचं आहे तर थोड्या 2-4 वाक्य लिहून द्या भांडणाचे? भांडण कसं असतं, मनापासून असतं. मनामध्ये सगळं त्यांच्याबद्दल वाईट असं छानपैकी भरलेलं असतं आणि तिथे गेल्यानंतर काही पाठांतराची गरज पडत नाही. एरवी माईकवर जर का म्हटलं की काहीतरी 2 शब्द चांगले बोला, आपली हिंमतच होत नाही. पण भांडायला मात्र आपण बिना माईक अख्ख्या गावाला आपला आवाज जाऊ शकतो. तिथे आपण भरभरून बोलतो. तिथे कुठली तयारी लागत नाही, आपली काही लागत नाही, लिखाण लागत नाही, काही नसतं. मनापासनं जी गोष्ट असते ती आपण मनापासनं बोलतो आणि आवडीपूर्वक ती बोलत असतो. आणि म्हणून इथे परमेश्वराची स्तुती वाचून काढायची नाही. आजपर्यंत आपण नुसतं वाचत आलो. त्याच्यामुळे काय झालं की आपल्यामध्ये फक्त वाचनीय ज्ञान आहे, वाचलेलं पाठांतर आहे, पाठांतराचे अर्थ माहिती आहेत, परंतु त्या अर्थाचं जे जगणं आहे ते कधी होऊ शकतं?
त्यासाठी तुम्हाला मनापासनं ते वाचावं लागेल. मनापासनं ती स्तुती काय करावी लागेल? स्तुती करावी लागेल. ती स्तुती वाचावी नाही, ती स्तुती तुम्हाला मनापासनं करावी लागेल. मनापासनं जेव्हा स्तुती तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला त्या स्तुतीचा आधी अनुभव घ्यावा लागतो आणि अनुभवानंतर ती स्तुती असते. ही भाजी कशी झालेली आहे, तुम्ही ती भाजी बघून सांगू नाही शकत कशी झालेली आहे. ती तुम्हाला एक घास का होईना ती भाजी खावी लागेल आणि मग तुम्ही सांगता खारट झाली, फिक्की झाली, तिखट झाली, कशी झाली. म्हणजे हे तुम्हाला अनुभवजन्य शब्द आले पाहिजेत. त्याला स्तुती असं म्हणतात, त्याला अर्चना असं म्हणतात. तसं देवाच्या बाबतीमध्ये तुम्हाला करून चालणार नाही की वरवडे जीवाची स्तुती करतो आपण, तसं नाही. इथे तुम्हाला मनापासनं जे देवाच्या बाबतीतले अनुभव आले ते अनुभव तुम्हाला बोलायचे आहेत आणि ते मनापासनं आवडीपूर्वक बोलायचे आहेत की जे बोलताना हृदयातनच निघाले ते शब्द हृदयाला स्पर्श झाले पाहिजेत. अशा पद्धतीने ते बोलता आलं पाहिजे आपल्याला, तर ते ईश्वरार्चन आहे. आणि स्वामी सांगतात असं खूप कमी वेळेला घडतं. जीवार्चन नेहमीच घडतं. एखाद्या व्यक्तीला साधा चहा नाही विचारला की तो नाराज होतो आणि त्याला 4-4 वेळा चहा विचारला तो लगेच प्रसन्न होतो. म्हणजे जीवाला प्रसन्न करणं हे काही अवघड गोष्ट नाहीये. खोटं का तुम्ही त्यांच्या समोर वागे नका आणि खोटं का होईना तुम्ही त्यांचा मान सन्मान करे नका, ते जीव प्रसन्न होतात. पण परमेश्वराशी असं जर का आपण वर्तन केलं तर देवाला बरोबर कळतं हे कशा पद्धतीने हा बोलतो आहे. हा प्रसन्नता जी काही आपली इच्छितो तर त्याबद्दल जी स्तुती आहे ती वरवडेच आहे की मनापासून आहे, असं परमेश्वर त्याची पडताळणी करतात. एक कोणीतरी कवी आले स्वामींच्या समोर, ते गायक पण आहेत आणि त्यांनी त्वमेव माता च पिता त्वमेव हे जे आपण म्हणतो ना, म्हणजे परमेश्वराला काय म्हणतो? त्वमेव माता च पिता त्वमेव, म्हणजे तुम्ही माझे माता आहेत आणि तुम्ही माझे पिता आहात, तुम्ही माझं सर्वस्व आहात, असं आपण देवाला त्या प्रार्थनेच्या माध्यमातनं श्लोकाच्या माध्यमातनं म्हणत असतो. आणि एक जण तसं येऊन ते म्हणतोय स्वामी समोर आणि बाई साधिक वगैरे सगळे भक्तजन त्यांना खूप छान वाटतं की किती सुंदर त्यांनी म्हटलं. स्वामी म्हणतात बाई हा शब्दे म्हणतू असे, फक्त हा शब्दानेच बोलतो आहे, वांचून वास्तविक त्याला परमेश्वराबद्दल मातृत्व पितृत्वाची कुठली भावना त्याच्या मनामध्ये नाहीये. फक्त शब्द वरवडे बोलल्या जात आहे. हे कसं बोललं पाहिजे? मनातनं मनापासून ते बोलल्या गेलं पाहिजे, तर ते खरं बोलणं आहे. एका ऐसेचे होऊन ठाकले, म्हणजे परमेश्वराचा जो भक्त आहे त्याला वास्तविक त्याचे माता पिता परमेश्वरच असतात. तो मनातनं परमेश्वराला माता पिता म्हणत असतो, मानत असतो आणि त्याचं सर्वस्व परमेश्वर असतात. कुणाचं? भक्ताचं सर्वस्व परमेश्वर असतात. एरवी जे काही स्वतःला भक्त म्हणून घेतो, परंतु भक्त ह्या पदातली कुठली लक्षणं ज्यांच्यामध्ये नाहीत, परमेश्वराच्या कुठल्याही विधी आचरणाचं पालन जो व्यक्ती करत नाही, तो भक्त या पदामध्ये बसत नाही. आणि तो जो काही प्रार्थना बोलतो ती फक्त वरवडे असते, रोजच्या सत्रामध्ये म्हणायचं आहे म्हणून ते म्हणायची ती प्रार्थना, आरती झाल्यानंतर ते म्हणायचंय म्हणून ते म्हणायचंय. वांचून आपले खरे आई वडील जर का समोर आले तर, मगाशी ज्यांनी प्रार्थना म्हटली त्वमेव माता च पिता त्वमेव, आपण म्हटली आरती संपल्यानंतर, आणि आपले आई वडील समोर आले की हे माझी आई, हे माझे वडील, हे माझा भाऊ. आता मगाशी तर म्हटले त्वमेव माता च पिता त्वमेव, माझे वडील बंधू सगळे परमेश्वरच आहेत. परंतु आपले आई वडील आले की आपण मग त्यांची ओळख सांगतो, हे माझी आई, हे माझे वडील. मगाशी सांगितलं ते खरं की आता सांगता ते खरं? म्हणजे आपण अजून त्या भूमिकेमध्ये बसलेलो नाही, आपण फक्त वरवडे शब्द बोलल्या जात आहेत आपल्याकडनं. हे ईश्वरार्चन नव्हे. म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी रोज संध्याकाळी सकाळी आपण म्हणायचं त्वमेव माता च पिता त्वमेव, याच्याने परमेश्वर खुश होत नाही. पण एखाद्या जीवाला जर का तुम्ही म्हटले अरे तुम्हीच माझे
सर्व मार्गदर्शक आहात, तुम्हीच माझे जे काही मला सांगणारे, चांगलं सांगणारे तुम्हीच आहात, तुमच्याकडनं मी शिकलो, असे 2-4 खोटे वाक्य जर का एखाद्या जीवासमोर म्हटले तर तो प्रसन्न होऊन जाईल लगेच. परंतु परमेश्वर मात्र याच्याने प्रसन्न होत नाही. स्वामी म्हणतात, बाई हा फक्त शब्दानेच म्हणतोय है ना, बोलाची कडी आणि बोलाचा भात बोलतात ना त्याला, की फक्त शब्दानेच म्हणायचं या बरं का आमच्याकडे, परंतु त्यांनी यावं असं नियोजन कधी करायचं नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही आले की मग आम्ही तुम्हाला हे खाऊ घालू, ते खाऊ घालू, फक्त शब्दाने बोलायचं. वांचून वास्तविक काहीच त्याचं प्रक्रिया नाही, क्रिया नाही, प्रयत्न नाही. ह्याला म्हणतात फक्त वरवडे. आणि आपल्याला काही दिवसांनी लक्षात येतं बरं का ते, की हे फक्त म्हणतात, वांचून कधीच असं आवर्जून म्हणत नाही. काही लोक मला बोलतात ना, बाबा तिकडे आले की या बरं का आमच्याकडे. कुठे? नाशिकला आले की या. म्हणजे नाशिकला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमच्याकडे यायचं नाही, असं एक वेगळं वाक्य कंसातलं असतं ते. म्हणजे तिथे आले तर या, नाशिकच नाही बरं का. नाही तर ते नाशिकवाले लोक म्हणतील की बाबा आमच्याबद्दल असं बोलले. कुठले पण ज्या भागातले लोक येतात ते म्हणतात त्या भागात आले की या, आमच्या गावाला आले की या. म्हणजे हे काय आहे? शब्दाने म्हणणं आहे. आम्हाला पण कळतं की कोणाचं आमंत्रण कसं आहे. आम्ही पण हो हो नक्कीच असं फक्त म्हणायचं आपण पण. आणि एखाद्याचा आग्रह जर का उत्तम असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल गांभीर्यानेच विचार करायचा की नाही, ह्यांचा आग्रह खूप वेळा झालेला आहे. म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की हे वरवडे बोलतायत की वास्तविक मनापासून बोलतायत. आणि म्हणून जीव जीवार्चन घडे. जीवाचं अर्चन घडू शकतं, जीवाला तुम्ही प्रसन्न करू शकता, पण ईश्वरार्चन कहीची न घडे. म्हणजे ईश्वराचं, परमेश्वराचं जे अर्चन आहे, पूजन आहे, तुम्हाला आम्हाला वाटतं की आमका पदार्थ दिला की परमेश्वर प्रसन्न होतात, 1.25 लाख फुलं वाहिली की देव प्रसन्न होतात, 1000 दिवे लावले की देव प्रसन्न होतात. पण कधीतरी देवाला विचारलं का तुम्हाला याची गरज आहे का? सांगा तुम्हाला वास्तविक आपल्याला 1.25 लाख फुलांची गरज आहे का? आपल्याला कोणी जर का वाहिले तर त्या 1.25 लाख फुलांचं काय करता तुम्ही? चटणी वगैरे की भाजी वगैरे बनवता का? काय करणार? 1.25 लाख फुलांचं करणार काय तुम्ही? आपल्याला वैयक्तिक 1.25 लाख फुलांची काहीच गरज नाही आहे. आपल्यासाठी कोणी 100 दिवे लावले तर त्याची आपल्याला काय गरज आहे? काय होतं? म्हणजे 100 दिवे लावल्याने होतं काय नेमकं? आपल्यामध्ये काही बदल होतो का? काहीच बदल होत नाही. उलट तेवढा कापूस जळतो आणि तेवढं तेल, जेवढं काय लागेल तेवढं तेल जळून जातं त्याच्यामध्ये. तुम्हाला आम्हाला देखील वास्तविक त्या 1.25 लाख फुलांची आणि 1000 दिव्यांची, 100 दिव्यांची आपल्याला वैयक्तिक काही गरज नाहीये. तसं परमेश्वराला त्याची गरज आहे का? परमेश्वराला एकदा विचारा ना कधीतरी की तुम्हाला 1.25 लाख फुलं पाहिजेत का? तुम्हाला ते 1000 दिवे लावून पाहिजेत का आमच्याकडनं? परमेश्वर त्याच्याबद्दल काय उत्तर देतात ते उत्तर तुम्हाला धर्मग्रंथामध्ये सापडणार आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही तुमच्या धर्माचा धर्मग्रंथ वाचला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय सूचित केलेलं आहे ते तुम्ही आचरणामध्ये आणलं पाहिजे. आपल्या मनाला वाटलं ते विधी आपण करत बसलो, हे याचा काही उपयोग नाही. परमेश्वराला काय अपेक्षित आहे ते त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे, कुठलाही धर्म असो त्यांचा धर्मग्रंथ हा आहेच आहे. तो कशासाठी आहे? तो त्यासाठीच आहे की तुम्ही धर्मग्रंथाच्या संपर्कामध्ये राहून त्यानुसार तुम्हाला ते आचरण करायचं आहे. आणि म्हणून धर्मग्रंथामध्ये कृष्ण महाराजही काय सांगतात? आपण जो श्लोक बघितला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. तुम्हाला जर का माझ्याकडे यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? अंतकाळापर्यंत आणि अंतकाळी सुद्धा तुम्ही जेव्हा त्या मृत्यूशय्येवर पडलेले असाल तेव्हा कृष्ण महाराजांनी सांगितलं का की तेव्हा 1.25 लाख फुलं वाहा, इतके दिवे लावा, इतके विडे वाहा, इतके पानं वाहा, इतके नारळ वाहा? कृष्ण महाराजांनी नाही सांगितलं. ते म्हणाले माझ्याकडे यायचं असेल तर मृत्यूशय्येवर असताना माझ्या नामाचं स्मरण करत करत देह जर का सोडला तर
इकडे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो आपला खुला होतो. त्यावेळेला परमेश्वर हे बघतात की तुम्ही किती स्मरण करत आहात हे बघितल्या जातं. बाकी कशाचा हिशोब नसतो त्याच्यामध्ये, तुमचं स्मरण किती चांगलं चालू आहे. आणि हे लक्षात घ्या, आपलं नुसतं स्मरण नाही, स्मरणाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. नुसतं स्मरण म्हटल्यानंतर नुसतं स्मरण नाही, तुमचं स्मरण जेव्हा सुरू होतं, चिंतन जेव्हा करता, तेव्हा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आपोआप त्याच्यामध्ये बदल होत असतो बरं का. जसं ते विचारलं की जेवण काय करायचं, ते म्हणतात पुरणपोळीचं जेवण करा. मग नुसतीच पुरणपोळी बनवता का तुम्ही? ताटामध्ये नुसती पुरणपोळी वाढता का? फक्त म्हणायचं असतं की पुरणपोळीचं जेवण करा, त्याच्यामध्ये सार, भात, भजे, कुरड्या, पापड सगळं आपोआप, लिंबू सकट सगळं आलं त्याच्यामध्ये. पण म्हणताना एवढं म्हटलं का की सार पण बनवा, भात पण बनवा, भजे पण बनवा, पुरणपोळी पण बनवा, तूप पण ठेवा त्याच्यात, एवढं बोलावं लागतं का? बोलायचं एकच असतं की फक्त पुरणपोळीचं जेवण करा, बाकी गोष्टी सांगाव्या लागत नाही, ते आपोआपच त्याच्यामध्ये येतात. तसं स्मरण म्हटल्यानंतर नुसतं स्मरण येत नाही, त्या स्मरणासोबत सगळं तुमचं चांगलं वागणं आलं, तुमचं चांगलं बोलणं, बघणं, ऐकणं, हे सगळं चांगलं आपोआप होत राहतं. त्याला स्मरण असं म्हटलं जातं. तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. तुमच्या आयुष्यामध्ये सात्विकता येते, तुमच्या बोलण्यात सात्विकता असते. ही सगळी सात्विकता बोलण्यात, बघण्यात, ऐकण्यात का येते? कारण की तुमचं जे मूळ स्रोत आहे, मन, अंतःकरण, या अंतःकरणामध्ये ती सात्विकता येते. अंतःकरणात एकदा सात्विकता आली की मग आपोआपच आपल्या अंतःकरणाद्वारे जिथे जिथे ते मनातनं सगळ्या गोष्टी असतात की नाही, आपल्याला राग येतो तो डोळ्यात का उतरतो? कारण मनात राग येतो म्हणून. आपण मोठ्याने किंवा जोरात भांडणयुक्त का बोलतो? कारण की मनामध्ये ते निर्माण झालेलं आहे म्हणून. आपण चांगलं बोलतो कारण की मनामध्ये तो चांगलेपणा निर्माण झालाय म्हणून तोंडामध्ये, आपल्या मुखामध्ये चांगले शब्द येतात. आपल्या ऐकण्यामध्ये देखील मनाचा मोठा भाग आहे. जर का तुम्ही मनामध्ये वाईट धरून ठेवला असेल तर तुम्हाला सगळीकडे तुमची निंदाच ऐकू येणार बरं का. कधी कधी असं असतं बरं का, वयाच्या हिशोबाने असं थोडंसं जर का मनामध्ये फरक झाला तर त्या वयस्कर व्यक्तीकडे बघून, म्हणजे ते दोन लोक त्यांचं बोलतायत आणि ते हसतायत, आणि हसता हसता जर का त्यांनी त्या व्यक्तीकडे बघितलं, त्या व्यक्तीला वाटतं हे मलाच बोलले बरं का, हे मलाच हसलेले आहेत बरं का. त्यांच्या मनामध्ये ते भाव सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बघण्यातही तोच भाव आहे. अशाच पद्धतीने मनामध्ये चिडचिड असेल तर तुमच्या वागण्या, उठण्या, बसण्या, बोलण्यामध्ये ती चिडचिड येणार. तुमच्या मनामध्ये हिंसा असेल तर मग पूर्ण आपल्या वागण्या, उठण्या, बसण्यात हिंसाच येणार. आणि तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये सात्विकता असेल तर तुमच्या बघण्या, उठण्या, बसण्या, बोलण्यामध्ये सात्विकताच येणार. तुम्ही अजिबात चिडून बोलणार पण नाही, चिडून बघणार पण नाही, आणि कुठल्याच प्रकारचं तसं वर्तन तुम्ही करणार नाही. कारण की मूळ अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झालेला आहे. जसं आता पाऊस पडला, काय झालं, थंड वातावरण निर्माण झालं. 1 तास आधी असं होतं की आपण पंखा लावलेला होता, 5 वर पंखा चालू होता, कूलर लावलेलं होतं. अचानक वातावरण बदललं आणि एकदम थंडावा आला वातावरणात. आता आपण काय करतो, ते कूलर पहिले बंद करून, वातावरण एवढं थंड झालं की आता ती कूलरची हवा आपल्याला सहन होत नाही, विशिष्ट वेळी पंखा बंद करून टाकतो. वातावरणात थंडावा अजून वाढला. थंडीच्या दिवसामध्ये आपण पंखा लावून झोपतो का? नाही, उलट अंगावर घेऊन झोपतो. हवा लागली नाही पाहिजे. उन्हाळ्यामध्ये हवा लागली पाहिजे म्हणून आयोजन आहे, हिवाळ्यामध्ये हवाच लागली नाही पाहिजे म्हणून आयोजन आहे. म्हणजे जसं वातावरण तयार होतं त्यानुसार आपल्यामध्ये बदल होतो. हे वातावरण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला बदलवता आलं पाहिजे. सात्विक वातावरण आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे. तेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये ती सात्विकता जी आहे ती निर्माण होणार आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे
की आपलं अंतःकरण जे स्मरण, आपला विषय सुरू आहे की स्मरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. नुसतं आपण आयुष्यभर स्मरण नाही केलं आणि मृत्यू समय हा श्लोक आठवला की कृष्ण महाराजांनी सांगितलं, मरतेवेळी माझं नाव घे मग माझा मोक्ष होईल तुला, तर मुळामध्ये त्या वेळेला मुखामध्ये नाम येणार नाही. चक्रधर स्वामींनी सांगितलं, जे असे ते देहांती प्रगटे, जे तुम्ही आयुष्यभर करता तेच मृत्यू समयी तुम्हाला प्रगट होत असतं. आयुष्यभर द्रव्य पैसा जर का केला असेल तर शेवटी सुद्धा संपत्तीच्या वाट्याचाच विषय येणार बरं का मुखात. आयुष्यभर नातलत केले असतील तर शेवटी सुद्धा मृत्यू समयी देवाचं नाव नाही आठवणार, नातलगांचीच नाव आपल्याला आठवतील. मग ज्यासाठी आयुष्य दिलेलं आहे, आयुष्याच्या शेवटी देखील आपल्याला तेच आठवणार, इतर काहीच आठवणार नाही. आणि आयुष्यभर तुम्ही व्यवहार पाळून देव धर्म जर का केलेला असेल, नाम स्मरण चिंतन ध्यान साधना पण जर का तुम्ही केलेली असेल, तर शेवटच्या काळाला तुम्हाला मृत्यू समयी पण बाकीचं काही आठवणार नाही. त्यावेळेला देवच आठवणार आहे. कारण की ज्यांच्याकडे जायचं त्यांची आठवण ठेवली पाहिजे आपण. आता देवाकडे चाललो ना आपण, मृत्यू म्हणजे काय, देवाकडे जाणं आहे, तर मग देवालाच आठवलं पाहिजे. मग बाकीच्यांना ज्यांना सोडायचं आहे त्यांना आठवून काय उपयोग नाही. ज्या गावाला जायचं त्याच गावाचं तिकीट काढतो ना आपण, का ज्या गावाला सोडायचं त्या गावाचं तिकीट काढतो. ज्या गावाचा स्वीकार करायचा आहे त्या गावाचं तिकीट असतं आपल्याकडे. तसं ज्या देवाकडे आपण चाललेलो आहोत त्या देवाचं नाव अंत समयी आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. परंतु अंत समयी नाव असण्यासाठी काय करावं लागतं की पूर्ण आयुष्यभर ते नाम मुखामध्ये ठेवावं लागेल, तर ते अंत्य समयी आपल्या मुखामध्ये ते नाव येईल. शाळेमध्ये जर का वार्षिक परीक्षेला जर का प्रवेश पाहिजे असेल तर काही पटीमध्ये हजेरी आपल्याला शाळेमध्ये लावावी लागते बरं का. जर का तेवढी हजेरी नाही लागली तर ते शाळेतनं काढून टाकतात. सांगतात एवढी हजेरी तुमची पूर्ण झालेली नाही, तुम्ही गैरहजर असता. मग गैरहजर जो व्यक्ती आहे त्याला शाळेमध्ये प्रवेश नाही. तसंच तुमची स्मरणामध्ये जर का गैरहजेरी असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला ईश्वराचं नाम जे आहे ते मुखामध्ये येऊ शकत नाही. आता बघा, कृष्ण महाराज म्हणतात की अंतकाळी तुम्ही जे नाम घेता त्याच नामाने तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचं पदार्थांचा उपहार नाहीये, फुलांचं पूजन नाहीये, दिव्याचं ओवाळणी नाहीये, त्या ठिकाणी काहीच नाही. कुठलीच जे आयुष्यभर आपण देवाचं अर्चन म्हणून जे काही आरती ओवाळली, फुलं वाहिली, उपहार दाखवला, नैवेद्य दाखवला, अंतकाळी परमेश्वराकडे जाण्यासाठी देवाने एकच मुद्दा ठेवलेला आहे की मुखामध्ये नाम असलं पाहिजे. इतके दिवे असले पाहिजेत, इतके फुलं असले पाहिजेत, इतक्या अगरबत्त्या असल्या पाहिजेत, असं कुठेच लिहिलेलं नाही. ते फक्त म्हणतात की तुमचं अंतकाळी माझ्या बद्दलचं जे काही चिंतन आहे ते तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. कधी कधी असं पण होतं की अंतकाळामध्ये नाम घ्यावं, आपण उच्चारण करावं. नाम उच्चारण करायचं असेल तर काय करावं लागतं, तोंडाची आपली काहीतरी हालचाल करावी लागते, ओठांची हालचाल करावी लागते. पण अंतकाळी असं पण असू शकतं की तेवढं सुद्धा उच्चारण करण्याची ताकद देखील आपल्यामध्ये नसू शकते. त्यावेळेला ते स्मरण, ते चिंतन अंतःकरणामध्ये आपल्या जिवंत असलं पाहिजे. आणि मुळामध्येच नामस्मरण जे आहे ते मनाच्या द्वारे करायची साधना आहे बरं का. आपण माळेच्या द्वारे करतो ना, गाठी माळा असते ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये मणी असतात. तर नामस्मरण हे मनीने करायची साधना नाही, हे मनाने करायची साधना आहे. पण आपलं मन इकडे तिकडे भरकटतं, म्हणून ते मनी आपल्या हातामध्ये दिलेले आहेत की बाबा ती गाठी तुम्हाला आठवण करून देत असते की तुमचं स्मरण चालू आहे बरं का. गाठी करता करता आपण इकडे तिकडे भरकटतो, ती गाठी आपल्याला आठवण देते की स्मरण चालू आहे. मुळामध्ये म्हणजे ध्यान साधनेमध्ये तुम्ही अजिबात तुमची हालचाल झाली नाही पाहिजे. बोटांची पण आणि ओठांची पण अजिबात हालचाल होता कामा नये. त्याला ध्यान साधनेमध्ये जाणं असं म्हणतात.
आणि पूर्ण तुमचं लक्ष मनाच्या ठिकाणी केंद्रित तुम्हाला करायचं आहे आणि तिथे ते चिंतन विधी सुरू आहे, तिथे तो लक्ष केंद्रित झालं पाहिजे. तुम्ही माळा हातात घेता त्यावेळी ती माळेचा मणी तुम्हाला एक ओढावा लागतो, त्यावेळी दोन्ही बोटांची हालचाल होते, हातही हलतो आणि ते मणी ओढण्याची संदेश जो आहे तो मेंदूपर्यंत नेऊन परत मेंदूकडनं इकडे येत असतो. म्हणजे एवढी जी हालचाल चालते आपली, तेने करून आपण ध्यान साधनेमध्ये नसतो. आपलं ध्यान कुठे पाहिजे? ईश्वराचं नाम याच्या करण्या आठवण्यामध्ये. पण ध्यान कुठे कुठे असतं? मनी सुद्धा ओढायचा आहे, तो मनी सुद्धा एकच ओढल्या गेला पाहिजे, दोन ओढल्याने गेले पाहिजे, ते पण आपण बघत असतो. म्हणजे इत्यादी प्रकारे ती गाठी माळा जर का पूर्ण झाली की लगेच लक्ष तिकडे, पण एक माळा झाली बरं का, दोन माळा झाल्या बरं का, तीन, म्हणजे तिथे सुद्धा लक्ष आहे. आपलं एक ध्यान कुठे कुठे दिलेलं आहे आपण. आपलं एका वेळेला जर का तुम्ही चिंतनाला बसलात तर तुमचं ध्यान फक्त नाम साधनेमध्येच पाहिजे. ते नाम साधना किती वेळा घेतली आणि किती वेळेच घेतो आहे, किती संख्येमध्ये नाव झालेलं आहे, किती गाठ्या झालेल्या आहेत, किती माळा फिरून झालेल्या आहेत, याकडे आपलं लक्ष नसलं पाहिजे. त्याला ध्यान साधना असं म्हणतात. आपलं नाम साधनेकडे लक्ष कमी आणि किती झालं काय झालं याकडेच आपलं लक्ष अधिक असतं. असं जर का स्मरण केलं तर ते ईश्वरार्चन कहीची न घडे. तुम्हाला जरी वाटलं मी देवधर्म करतोय, परंतु अंतःकरणात वेगळं चालू आहे, क्रियेमध्ये वेगळं चालू आहे, तर ती ईश्वर अर्चन घडत नाही. तुम्ही लोकांना प्रसन्न करू शकता. मी जर का माळा घेऊन बसलो तर तुम्ही म्हणाल की बाबांच्या हातात सतत माळा असते बरं का, तुम्ही प्रसन्न व्हाल. पण माझी ती माळा नुसतीच गोल 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 फिरते, नाम त्याच्यामध्ये काही नाही, स्मरण त्याच्यात काहीच नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी माळा हातात घेऊन बसलेलो आहे, तर त्याच्याने ईश्वर प्रसन्न होणार नाहीत, ईश्वर अर्चन घडणार नाही. तुम्ही मात्र प्रसन्न व्हाल की बाबांच्या हातात सतत माळा असते. म्हणजे देवाला प्रसन्न करण्याचा जो विधी आहे त्याला भक्ती साधना असं म्हटलं जातं. फक्त फुल वाहिलं, दिवे लावले म्हणजे भक्ती झाली अशातला नाही. अनेक लोक बोलतात आम्ही खूप देवदेव करतो तरी आम्हाला दुःख का? देवदेव करता आणि खरोखरच आपण देवदेवच करतो. देवाला म्हणतो हे देव, ओ देव, सगळं देवाकडनं. देवा हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, आम्हाला देतच राहा तुम्ही. सांगा बरं, देवाकडनं घेण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात की देवाला काहीतरी देण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात? नेमकी भक्ती म्हणतात कशाला? आपली भक्तीचा जो काही प्रवाह आहे तो उलट चाललेला आहे. आपण देवाकडनं घेण्याच्या गोष्टीला भक्ती असं म्हणतो. आपण काय देवाजवळ दिवे लावतो, फुल वाहतो का? फुकट वाहतो का? ते त्याच्या बदली तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं, तुमच्या घरावर संकट येऊ नये. तुम्ही दिवे लावता म्हणजे तुम्हाला कुठलंही संकट नाही आलं पाहिजे म्हणून तो दिवा तुम्ही लावत असता. वांचून देवाच्या आवडीने तो दिवा आपण लावत नसतो, देवाला पाहिजे म्हणून तो दिवा आपण लावत नसतो. आपल्याला काही संकट येऊ नये. एखाद्याला जर का म्हटलं तो दिवा तुम्ही आता 8 दिवस लावू नका, ते म्हणतात नाही नाही, ते देवाला कोप होईल आणि मग ते काहीतरी आम्हाला संकट येऊन जाईल. म्हणजे आम्हाला संकट येऊ नये म्हणून तो दिवा आहे, म्हणून ते फुलं आहे. म्हणजे आपण आपल्या बाबतीमध्ये जास्त विचार करतोय. भक्ती साधना कशी आहे? ज्याच्यामध्ये परमेश्वराबद्दल विचार केला जातो. आपण आपल्याबद्दल विचार नसतो करायचा, आपण देवाबद्दल विचार करायचा असतो. आणि देवाकडनं काही न मागण्याची जी काही प्रक्रिया आहे ना, त्याला भक्ती असं म्हणतात. आमचे स्वामी सांगतात की बाई भक्त आणि मागे, भक्त आहे आणि तो देवाकडनं काही मागतो. मागणं म्हणजेच काय आहे? काहीतरी अपेक्षा आहे. आणि काहीतरी अपेक्षा म्हणजे तिथे व्यवहार आहे की मी एवढं करेन त्याच्या बदली मला हे मिळेल. एका ठिकाणी तर मी असं वाचलं की भक्त असा असावा की त्यांनी देवाकडे काहीच मागू नये, मोक्ष सुद्धा मागू नये, फक्त देवाची आवडीपूर्वक सेवा त्यांनी करत राहावं. देवाला काय द्यायचं आहे ते देव बरोबर त्यांना देणार आहे. म्हणजे ईश्वर साधनेमध्ये ईश्वराने जी साधना सांगितली ती फक्त करत राहिली, त्याचा आनंद घ्यायचा. स्मरणामुळे मला काय भेटेल याचा विचार नाही करायचा, पण स्मरणाचा आनंद मात्र घ्यायचा, ध्यान साधनेचा आनंद मात्र घ्यायचा, चांगल्या क्रियेचा आनंद घ्यायचा. चांगल्या क्रियेमुळे मला काय मिळेल
याची अपेक्षा ठेवायची नाही. जिथे अपेक्षा आल्या तर त्या ठिकाणी लगेच दुःख तयार होत असतं. अपेक्षा आली की दुःख तयार होतं. संसारातली लोक दुःखी का आहेत? कारण की ते संसारामध्ये ज्याही क्रिया करत आहेत तर त्या क्रियेच्या बाबतीमध्ये त्यांना काहीतरी मोबदला अपेक्षित आहे. आम्ही मुलांना शिकवलं, हे केलं तर त्यांनी आमचा सांभाळ केला पाहिजे. मुलांना वाटतं की नाही, आई वडिलांनी आमचं सर्व काही शिक्षण वगैरे केलं पाहिजे, आम्हाला नंतरही मदत केली पाहिजे. म्हणजे सगळ्यांना सगळ्यांकडनं अपेक्षा आहेत आणि जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही थोडं निरपेक्ष आयुष्य जगून बघा, लगेच तुमचं दुःखाचा जो काही प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. तुम्ही क्रिया चांगल्या करतायत आणि कुठेच तुम्ही फळाची अपेक्षा ठेवत नाहीत किंवा मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही. फळ तर खूप लांब राहिलं, मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही ना, तिथे तुमचं दुःख एकदम कमी होऊन जातं आणि हळूहळू ते नाहीसं होऊन जाईल. म्हणजे आपलं जे काय अपेक्षा युक्त जीवन आहे त्यामुळे आपल्याला केवळ दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जे काही निष्काम कर्म सांगितलेलं आहे त्याचं कारणच ते आहे की तुम्ही दुःखमुक्त कधी व्हाल? जेव्हा तुम्ही निष्काम कर्म कराल तेव्हा तुम्ही दुःखमुक्त होणार आहात. एरवी आपण कधी दुःखमुक्त असतो का? आता उन्हाळा चालू आहे, कितीतरी ऊन आहे, मग ते आपण नुसतं ते यावेळी ऊन भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे हे कसं आनंदाने म्हणत असतो का आपण? हे दुःखाने म्हणत असतो. आता उन्हाळा संपला की पावसाळा येतो, मग परत पावसाळ्याला नावं ठेवत राहतो, भरपूर खूपच पाऊस आहे खूपच पाऊस आहे. परत ते वेगळीच अपेक्षा आहे आपली. जे पावसाने पाऊस पडू नये का काय? उन्हाळ्यात ऊन पडू नये की काय? मग हिवाळा आला की परत हिवाळ्याला नावं ठेवायची. म्हणजे नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं? हिवाळा पडावा की पडू नये, कमी पडावा की जास्त पडावं? कमी पडला तर यावेळी थंडी खूपच कमी आहे बरं का, बरं थंडी वाढली तर यावेळी थंडी खूपच आहे बरं का. आपलं असं जे आयुष्य चालू आहे हे आपल्या दुःखाला कारणीभूत असं आयुष्य आहे. जे आहे ते आपल्याला स्वीकारताच येत नाही म्हणून ते दुःख आहे. आपल्याला जर का जो ऋतू येतो त्या ऋतूमध्ये विशिष्ट हिवाळा आला की हिवाळ्याचं पीक वेगळे आहेत की नाही, त्या काळामध्ये आपण त्या हिवाळ्याचा उपयोग तो करायचा आहे की त्या काळात ते पिकं घ्यायचे आहेत. किंवा उन्हाळा असेल, उन्हाळ्याचा काय उपयोग आहे बरं? उन्हाळा नसता तर महिला वर्गाने पापड बनवले असते का? जेवढं ऊन चांगलं असेल तेवढं तुम्ही म्हणता की नाही आता मे महिन्यात पापड बनवायचे कारण तेव्हा ऊन चांगलं असतं. म्हणजे तुम्ही त्या उन्हाचा उपयोग करून घेतला की नाही? त्या उन्हाचं दुःख मानायचं का? जर का ऊनच नाही पडलं तर तुम्हाला दुःख झालं पाहिजे की अरे यावेळेला ऊन नाही पडलं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कितीतरी आपण धान्य वाळवत असतो, उन्हात टाकत असतो, कितीतरी गोष्टी उन्हाळ्यामध्ये आपण त्या उन्हाळ्याचा उपयोग घेत असतो आणि त्या बदल्यामध्ये त्या गोष्टीचा स्वीकार करणं हा एक महत्वाचा भाग आहे. एखादं ऊनच नाही पडलं, स्वीकार करा. ऊन खूपच पडलं, स्वीकार करा. पाऊस खूपच पडला, स्वीकार करा. तुमच्या न स्वीकारण्याने पाऊस काही कमी होणार नाही. जे व्हायचं ते नुकसान होणार आहे, जे व्हायचा तो लाभ होणारच आहे. तुम्ही दुःखी होऊन अजून दुःख वाढवून घेऊ नका. जे आहे ते स्वीकारा आणि कुठल्याही प्रकारचं अपेक्षा युक्त जर का तुम्ही आयुष्य जगत राहिला तर तिथे मग दुःख 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 जोडल्या जातं. आणि म्हणून जेही कार्य कराल त्याच्या मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला त्या कार्याचा मनस्वी आनंद होणार आहे. तुम्ही एखाद्याला जेवायला बोलवलं म्हणजे बघ आपण अपेक्षा ठेवतो तेही आम्हाला ते जेवायला बोलवतील बरं का, आणि ते जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत आपण दुःखी 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 असं राहतो. त्याच्यापेक्षा आपल्याला जेवायला त्यांना बोलवायचं आहे, त्यांनी आपल्याला बोलवतो, अपेक्षाच त्याच्यामध्ये ठेवायची नाही आहे. हीच गोष्ट तुम्हाला व्यवहारातनं भक्तीमध्ये आणायची आहे, भक्तीतनं व्यवहारात आणायची आहे की भक्ती सुद्धा कुठल्याही अपेक्षेने आपण ती केली नाही पाहिजे. तुम्ही जर का भक्ती उत्तम कराल तर तुम्हाला देवाला सांगावं नाही लागत की आम्हाला उत्तम फळ द्या म्हणून. तुम्ही जर का भक्ती उत्तम केली तर तुम्हाला उत्तम फळच परमेश्वर देणार आहेत. ते वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही आहे, ते बरोबर आहे. तुम्ही परीक्षा दिली तर तुम्हाला सरांना सांगावं लागतं की मला एवढे मार्क द्या म्हणून.
सांगावं लागतं का? तुम्ही जेवढे काही मार्कांचा पेपर दिलेला आहे तेवढे मार्क ते बरोबर देणार, त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यांनी दिलेले मार्क आपल्याला स्वीकारणीय असतात, आपण स्वीकारतो. त्या जे काही मार्क मिळाले ते आपण स्वीकारतो. का स्वीकारतो? कारण की आपल्याला माहिती आहे की आपण एवढ्याच मार्कांचा पेपर लिहिलेला आहे. तशा पद्धतीने भक्ती साधनेमध्ये तुम्ही देवाकडनं कुठल्याच अपेक्षा ठेवू नका, मोक्षाची पण अपेक्षा ठेवू नका. परंतु त्यांनी सांगितलेली साधना मात्र न चुकता आणि एकदम बरोबर त्यांनी सांगितल्या पद्धतीनेच ती साधना करा. तुम्हाला बरोबर तेच मिळणार जे देवाला द्यायचं आहे. ते तुमच्या भल्याचंच तुम्हाला मिळणार. देव तुम्हाला कधीही असं नाही करणार की तुम्हाला जे नको आहे ते देतील, असं नाही. जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला दिल्या जावं तेच बरोबर दिल्या जात असतं. आई वडील आपल्या मुलाला कधी चुकीची वस्तू देत नाहीत. त्याला जे आवश्यक आहे पेक्षाही जे त्याच्या लाभाचं आहे ते त्याला देतात. कधी कधी त्या मुलाला ते आवश्यक वाटत नाही, ते नको असते ती वस्तू, परंतु त्याच्या लाभाचीच गोष्ट त्याला दिल्या जात असते. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला जी नाम साधना दिलेली आहे ते करताना आपल्याला सर्वस्व जास्त कंटाळा तर नाम साधनेमध्येच येत असतो. ज्याला झोपेची गोळी घेऊन झोप येत नाही त्या व्यक्तीला सुद्धा हातात गाठी घेतली की लगेच झोप यायला लागते, है ना? असं होत असतं. तर मी त्याच्याबद्दल विचारलं असं का होतं बरं. ते म्हणाले की बाबा हे जे बोट आहे ना, या बोटावर असे काही पॉइंट्स आहेत, त्याच्यावर जर का आपण सतत प्रेस करत राहिलो, म्हणजे माळ जपताना आपण मनी प्रेस होतो ना त्याच्यावर, तर तो पॉइंट दाबून दाबून आपल्या मेंदूला गुंगी येते आणि म्हणून झोप येत असते, असं कुणीतरी सांगितलं मला. अर्थातच कारण ते पण असू शकतं आणि कारण दुसरं पण असू शकतं की ध्यान साधनेमध्येच आपल्याला मुळात कंटाळा आहे आणि देवाने नेमकी आपल्याला ती ध्यान साधना सांगितलेली आहे. किती सोपी साधना आहे. तुम्हाला ध्यान साधना करण्यासाठी फक्त वेळ खर्च करावा लागतो आणि त्याला वेळ खर्च करणं म्हणत नाही, वेळ उपयोगी लावणं असं म्हटलं जातं. फक्त वेळ द्यायचा आहे बस, बाकी काहीच द्यायचं नाहीये. परंतु इतर गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर नैवेद्य दाखवायचा असेल तर आधी तो पदार्थ तयार करावे लागतात, ताट वाढावं लागतं, ते देवापुढे न्यावं लागतं, त्याचा संकल्प सोडावा लागतो, विधी बोलावा लागतो, आरती पेटवावी लागते, इत्यादी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नैवेद्य दाखवायचा असेल, फुलं व्हायची असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात, बाजारात जावं लागतं, फुल विकत आणावे लागतात, ते आणून धुवावे लागतात, मग ते वाळवा, मग ते देवावर व्हावे लागतात, इत्यादी प्रक्रिया करावी लागते. पण ध्यान साधना जी देवाने सांगितली आहे त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाहीये, 1 कवडी सुद्धा खर्च करावी लागत नाही तुम्हाला. फक्त आहे त्या ठिकाणी स्वस्थतेने बसायचं आणि तिथे ध्यान अवस्थेमध्ये जायचं. 1 रुपयाचा खर्च नाहीये, काही वस्तू आणाव्या लागत नाही, काही पदार्थ आणावे लागत नाही, काहीच करावं लागत नाही. फक्त ध्यान साधनेमध्ये जावं लागतं. जगामध्ये जे आपण पसरलेलो आहोत ना, ध्यान साधना अजून कशाला म्हणतात, जगामध्ये जे आपण पसरलेलो आहोत ना, इथे काय घडलं तिथे काय घडलं. आता काल आपण कमीत कमी 5-6 ठिकाणी फोन तर केले असतील की तुमच्याकडे झाला की नाही पाऊस, इकडे झाला की नाही, इकडे झाला की नाही. म्हणजे आपल्या गावाच्या चौफेर आपण फोन करतो की कुठे कुठे पाऊस झाला, कुठे कुठे नाही झाला. जसं काय आपण हवामान खात्यामध्येच आहोत आणि आपल्याला रिपोर्ट द्यायचा आहे, तिकडे माहिती काढतोय. जगामध्ये जे पसरलेलो आहोत, टीव्ही लावला की कुठे कुठे काय घडलं तिथे पसरून जातो आपण. ध्यान साधना काय आहे की तुम्ही जिथे जिथे पसरलेले आहात, जिथे जिथे तुम्ही पोहोचलेले आहात, तिथून सगळीकडनं तुमचं लक्ष काढून आणायचं, तुमचं मन तिकडून काढून आणायचं, तुमचे विचार तिकडून काढून आणायचे आणि इकडे इन्व्हेस्ट करायचे, ते इकडे गुंतवायचे. कशात? ध्यान साधनेमध्ये. मग तुम्ही बाहेरच्या जगामध्ये गेले नाही पाहिजे. बाहेरच्या जगातले कुठलेच विचार मनात न येणं, कुठल्याच प्रकारचं जे चिंतन आहे ते मनामध्ये न येणं आणि मनामध्ये फक्त ईश्वर साधनाच होणं, याला सुद्धा ध्यान साधना म्हणतात. म्हणजे ध्यान साधना जर का करायची असेल तर तुम्हाला इत्यादी गोष्टी सगळ्या कराव्या लागतात बरं का. जिकडे जिकडे मन आपलं गुंतलेलं आहे, व्यापलेलं आहे, आसक्त झालेलं आहे, तिथून तिथून ते मन काढून आणावं लागतं. जसं आता इथे जर का पंगत बसली तर काय करावं लागतं,
पंक्तीच्या दिवशी बघा, त्या माईकवर सांगा बसून घ्या पंक्तीला, बसून कुणीच बसत नाही. पहिल्या पंक्तीला लवकर लोक बसत नाही, त्यांना बसा 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 करावं लागतं. इकडून तिकडून सगळीकडनं लोक गोळा करून आणावी लागतात, त्यांना पंक्तीला बसावं लागतं. ध्यान साधनेमध्ये पण आपलं मन इकडे तिकडे जे काही गेलेलं आहे ते तिकडून आणावं लागतं आणि ते मनामध्ये आणून ते ध्यान ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं असतं. त्याला ध्यान साधना असं म्हटलं जातं. नुसतंच हातात माळा घेतल्याने गाठी होत नाही, माळा घेतल्याने स्मरण होत नाही, माळा घेतल्याने ध्यान साधनाही देखील होत नाही. त्यासाठी मनच तिथे तुम्हाला गुंतवावं लागतं त्या ध्यान साधनेमध्ये, तेव्हा जाऊन कुठेतरी ते स्मरण तुमचं होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकाराने निरपेक्ष, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याचा विचार न करता आपण जे ईश्वराचं चिंतन करतो ते आहे ईश्वरार्चन आहे. ईश्वराचं अर्चन त्याच्यामध्ये दडलेलं आहे. आपलं विषय थोडासा वेगळा झाला की आपल्याला असं वाटतं की देवाला हे अर्पण केल्याने ध्यान साधना होईल, हे केल्याने देवाचं पूजन होईल, ते अर्पण केल्याने देवाचं पूजन होईल, म्हणून आपण विविध पदार्थ देवाला अर्पण करण्याच्या मागे लागलेलो आहोत. पण देवाने सांगितलं तुमचा वेळ मला पाहिजे आहे, तोही ध्यान साधनेतला वेळ पाहिजे. ज्ञान साधनेपेक्षा पण ध्यान साधना, ज्ञान साधना ही कमी वेळाची पाहिजे आणि ध्यान साधना ही जास्त वेळाची पाहिजे. आपली ज्ञान साधना जास्त वेळाची झाली, आपण ज्ञान घेण्यामध्ये जास्त वेळ घालवतोय आणि ध्यान साधनेमध्ये घेतलेल्या ज्ञानाचं जे चिंतन आहे ते चिंतनाला आपण वेळ कमी देतो. असं उलट प्रवास आपला सुरू झालेला आहे. ज्ञान कमी घ्या आणि त्याचं चिंतन मात्र अधिक करा, आणि ज्या देवाचं ज्ञान आहे त्या देवाचं चिंतन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये करायचं आहे. इत्यादी प्रकारे जर का आपण अशा क्रिया करत असू तर कुठे ते भक्ती साधनेमध्ये ते जोडल्या जाणार आहे. आणि म्हणून सांगितलं की ईश्वर अर्चन हे कहीची न घडे. का न घडे? कारण की आपण या पद्धतीने करत नाही म्हणून न घडे. आणि जर का त्या पद्धतीने घडलं केलं आपण तर घडे. म्हणजे बाईसा तिथे आहेत स्वामींच्या बाजूला, बाईसा या स्वामींच्या भक्त आहेत आणि त्या स्वामींनी जेव्हा म्हटलं की ईश्वरार्चन कहीची न घडे, कधीच घडू शकत नाही, तेव्हा बाईसा म्हणतात बाबा घडविती तरी घडे. जर का देवाने घडवलं तर मात्र घडतं. बाईसांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर बरोबरच आहे. जर का देवाने आपल्याकडनं देवाचं अर्चन घडवून घेतलं तर घडतं, पण देवही आपल्याकडनं आपलं अर्चन का घडवून घेतील? कारण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या प्रकाराने ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला आधी समर्पित असावं लागेल आणि मग आपली जी काही भक्ती आहे ते लक्षात घेऊन देव सुद्धा स्वतःचं अर्चन घडवून घेतील. म्हणजे काय? देवाचं भजन पूजन काय आहे ते आपण आधीच्या सत्रामध्ये बघितलेलंच आहे. आणि अशा पद्धतीचं अर्चन आपल्याकडून देवाचं घडलं पाहिजे. यासाठी काय काय आपण करावं या संदर्भामध्ये आजच्या सत्रामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. आजचं हे 7वं सत्र जे आहे ते या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. दंडवत हो.